प्रश्न प्रश्न क्रमांक 1 712 मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आज तशी 2-3 प्रश्न महत्वाचे आहे, कारण ते शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये आहे. आणि तिसरा नंबरचा प्रश्न तर आपल्या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आहे. पहिला प्रश्न हा असा आहे की या राज्यामध्ये जे संच मान्यतेचे नवीन निकष आपण जाहीर केले 15 मार्च 2024ला, त्यानंतर वर्षभरामध्ये आपल्या राज्याच्या जितक्या काही शाळा आहेत, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील किंवा मग त्या खासगी अनुदानित शाळा असतील, याच्या संदर्भामध्ये जी निकष ठरवण्यात आले आणि विद्यार्थी संख्या किंवा पटसंख्या ज्या ठरवण्यात आल्या त्याच्यानुसार मग संच मान्यता ठरवण्यात आली. परंतु त्या संच मान्यता ज्या जाहीर केल्या त्याच्यानंतर जे शालार्थ आयडी सुद्धा होते ते सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे. या संच मान्यतेच्या निकषामुळे 884 शाळा जवळजवळ त्या बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि त्यांच्याकडे एकही शिक्षक राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये उद्भवलेली आहे. आणि म्हणून याच्याशिवाय जे संच मान्यतेचे निकष लावले आणि नंतर मग त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या, शालार्थ आयडी हा एक मोठा प्रकार आपल्या राज्यामध्ये आहे. शालार्थ आयडीचा रेट हा 1,00,000-1.5 लाख रुपये हा उपशिक्षण संचालक कार्यालयामध्ये आहे. जोपर्यंत 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये त्या कार्यालयामध्ये जोपर्यंत तिथल्या लोकांना देत नाही तोपर्यंत कुणालाही त्या ठिकाणी शालार्थ आयडी मिळत नाही. माझ्याकडे हिंगणघाटच्या एका शिक्षकाची केस आहे. 1 वर्षापासून त्याचा मी फॉलोअप घेतो आहे, पण अजूनपर्यंत इतके अधिकारी जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपला हा विभाग दुरुस्त झाला नाही आणि अजूनही शालार्थ आयडी ही अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विभागामध्ये पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आता हे खातं म्हणजे देव जमिनीवर उतरून त्यांना हे ठीक करावं लागेल का अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या या संपूर्ण शालेय शिक्षण विभागामध्ये आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की संच मान्यतेचे जे निकष आपण 15 मार्च 2024च्या GR नुसार लावलेले आहेत तो आपण GR रद्द करणार का, आणि शालार्थ आयडी आपल्या राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जितके पेंडिंग आहेत त्याची इमिजिएट माहिती घेऊन आपण ते 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये त्यांना आपण ते अलॉट करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय